या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। पोलिसांनी 2.5 लाखांचे 13 गहाळ मोबाईल शोधले, परराज्यातून मोबाईल केले हस्तगत। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या मदतीने उल्लेखनीय कामगिरी करत नागरिकांचे गहाळ झालेले 2,45,000 रुपयांचे 13 अँड्रॉइड मोबाईल शोधून काढले आहेत। DB पथकाने 2026 मधील तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर, परजिल्हा आणि परराज्यातून हे मोबाईल हस्तगत केले। IMEI क्रमांकाद्वारे तांत्रिक शोध घेऊन पोलिसांनी ही यशस्वी मोहीम राबवली। हस्तगत केलेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले असून आपले मौल्यवान संच परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले। ही कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सुधाकर माने, पंकज घाडगे, अर्जुन गायकवाड आणि शशिकांत दराडे यांच्यासह DB पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे। श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील। आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDC च्या मध्यभागी MIDC पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर। आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी। येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील। चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम्स जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध। प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजय्य प्रभाकर गज्जम। मोबाईल नंबर 9423591259 किंवा 8087551679। शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। आजच भेट द्या।